नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शिंदे गटातून तब्बल 35 ते 38 आमदार फुटण्याची प्रक्रिया जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आता शिंदे साहेबांच्या मनातही एक प्रश्न आलाच असेल, भाजप तर आता जवळ करत नाही, मग कोणत्या तोंडाने उद्धव साहेबांकडे जाऊन माफी मागू? पत्रकार निखिल वागळे यांनीही काही शिंदे गटाचे आमदार फुटणार असल्याचं संकेत देत नावही सुचवल्याचा दावा केला आहे. भाजपबद्दल तर पुन्हा चर्चेला ऊत आलेला आहे की अरे बापरे, भाजप म्हणजे सत्तेसाठी काहीही करेल, कुठल्याही थराला जाईल. तर मित्रांनो, आज आपण ह्याच मोठ्या राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. नेमकी बातमी काय आहे ते आता सविस्तरपणे समजावून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या अपडेट्स, शिवसेनेतील घडामोडी आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला इथे नियमित मिळत राहतील. म्हणून लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंचे तब्बल 35 आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. खरंच भाजप असा मोठा फटका शिंदेंना देणार आहे का, की हा फक्त राजकीय दबाव टाकण्यासाठी दिलेला इशारा आहे? शिंदे गटातील हे 35 आमदार खरंच भाजपच्या जाळ्यात फसले आहेत का? हे सर्व प्रश्न आज आपण शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या परिस्थिती अशी दिसते की शिंदे नाराज, शिंदेचे आमदारही नाराज, एकूणच संपूर्ण गट नाराज सेनेत बदलला आहे. तुम्हाला आठवत असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी झाल्यापासूनच एकनाथ शिंदेंच्या राजकीय आयुष्यात अडचणींची मालिका सुरू झाली आहे. शिंदे गटाला धक्का देण्याचं काम तर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष यांनीच केल्याचं बोललं जात आहे. आणि म्हणूनच शिंदे त्वरित दिल्लीला रवाना झाले, कारण तिथेच पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. अमित शहांची भेट शिंदेंना राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाची होती हे आता आणखीन स्पष्ट होत आहे. अमित शहांनी शिंदेंना स्पष्टपणे शिवसेना फुटली त्या दिवसाची आठवण करून दिली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलात तेव्हा आम्हीच तुमच्या पाठीशी उभी राहिलो. मग आता फुटाफुटीच्या राजकारणावर तक्रार घेऊन आमच्याकडे कशासाठी आलात? याच दरम्यान भाजप शिंदे गटातील 35 आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा तापल्या आहेत. ते आज फुटतील की नाही? नगरपालिका निवडणुकीआधी फुटतील की नाही? महापालिका निवडणुकीआधी फुटतील की नाही? किंवा जिल्हा परिषदेच्या आधी फुटतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण एक गोष्ट ठामपणे बोलली जात आहे, जर शिंदे उद्या डोईजड झाले, तर सतत नाराजी व्यक्त करत राहिले आणि ऐकायला तयार नसले, तर भाजप त्यांना मोठा धक्का देण्यास अजिबात मागे हटणार नाही. सतत बंडखोरी सुरूच राहिली तर शिंदे गटातील मोठा भाग कधीही शिंदेंना सोडून थेट भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. शिंदे साहेब नेहमी म्हणतात की त्यांचे सर्व आमदार त्यांच्या सोबत आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की आमदारांमधला एक मोठा गट वेळ मिळताच हात बदलू शकतो. भाजपचा गेम प्लॅन खूप स्पष्ट आहे. जोपर्यंत शिंदेंची गरज आहे तोपर्यंत त्यांना जवळ ठेवायचं आणि गरज संपली की त्यांना टाटा बाय बाय म्हणायचं. आता भाजपने जर खरंच शिंदेंचे आमदार फोडण्याचा निर्णय घेतला तर कोणते आमदार सर्वात आधी फुटू शकतात याचा प्रश्न निर्माण होतो. शिवसेना फोडताना भाजपने जे तंत्र वापरलं होतं तेच तंत्र आता शिंदेंची शिवसेना फोडण्यासाठी वापरलं जाईल अशी चर्चा आहे. शिवसेना फुटताना काय झालं होतं, तेव्हा शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. उद्धव ठाकरे आपल्याला विचारात घेत नाहीत, आपल्या सूचनांवर निर्णय घेत नाहीत, अशा अनेक तक्रारी शिंदेंनी मनात साठवून ठेवल्या होत्या. त्याचबरोबर व्यक्तिगत नाराजीही वाढली होती. शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य संधीची वाट पाहावी लागली. त्यावेळी भाजपने या सर्व नाराजीचा फायदा घेत शिंदेंना वेगळं केलं आणि संपूर्ण शिवसेनाच फोडली. आता अगदी हेच दृश्य शिंदे गटात पाहायला मिळत आहे. आज शिंदे नाराज, त्यांच्या गटातील अनेक आमदार नाराज, विभागणी वाढलेली आणि सरकारमध्ये त्यांचा प्रभाव कमी झालेला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडे हेच जुने पण प्रभावी तंत्र परत वापरण्याची संधी आहे. जर शिंदे साहेब उद्या अधिकच डोईजड झाले, सतत तक्रारी करत राहिले किंवा भाजपच्या सूचनांना नाकारू लागले, तर भाजप त्यांच्यावर मोठा राजकीय घाव घालण्याचा अजिबात मागे हटणार नाही. अशी ही संपूर्ण परिस्थिती आहे जी कधीही मोठ्या राजकीय भूकंपात बदलू शकते. एका बाजूला भाजपने शिंदेंच्या नाराजीचा पूर्ण उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना सीबीआय आणि ईडीची भीती दाखवत दबाव टाकला. अशा पद्धतीने शिवसेना फोडली गेली. अनेकांचं मत आहे की उद्धव ठाकरे हे थांबवू शकले असते. विशेषतः शरद पवार यांच्या जवळचे लोक आजही म्हणतात की जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला असता आणि शिंदे सारख्या नेत्याला पोलिसात घेऊन अटक केली असती तर ही फूट झाली नसती. पण उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचा मुद्दा मांडत कोणालाही न विचारता राजीनामा दिला आणि याच संधीचा फायदा घेत शिंदे आमदारांना घेऊन सुरतमधून गुवाहाटीला निघून गेले. तोच प्रकार आता पुन्हा
होऊ शकतो, तोच प्रकार आता पुन्हा होऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहेत. मी तुम्हाला काही प्रॉमिनंट नाव सांगतो. ही सगळी नावं नाहीत, पण ज्यांना ईडी आणि सीबीआयची भीती आहे अशी काही नावं पुढे येतात. प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, गुलाबराव पाटील, दादा भुसे या प्रत्येक मंत्र्यांच्या आणि शिंदेच्या गटातील प्रमुख आमदारांच्या काही ना काही प्रकरणांमध्ये भानगडी आहेत. अशा परिस्थितीत भाजपने दबाव टाकायचा ठरवला तर हे आमदार सर्वात आधी तिकडे झुकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरात व्यक्त होत आहे. कुठेतरी एखाद्या केसमध्ये अडकलेले आहेत, तर कुठेतरी आर्थिक घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. आजवर त्यांची चौकशी झालेली नाही, कारण शिंदे यांना वाचवत आहेत, भाजप त्यांना वाचवत आहेत आणि ते दोघेही सत्तेत असल्यामुळे चौकशीची गाडी पुढे सरकलेली नाही. पण ज्यांचे हात बरबरटलेले आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशांच्या मागे ईडी लावणं, सीबीआय लावणं हे कोणत्याही केंद्रीय सत्तेसाठी अतिशय सोपं काम आहे. शिंदे गटातील अशाच आमदारांची एक यादी भाजपकडे आधीच तयार असल्याची चर्चा आहे. या आमदारांच्या मागे ईडी सीबीआय लावू शकतो किंवा चौकशीची धमकी देऊनही त्यांना भाजपकडे खेचू शकतो. हा अत्यंत साधा आणि सरळ गेम प्लॅन आहे. यात काहीही विशेष अवघड नाही. नुसता आदेश अमित शहांकडून आला की शिंदे गटातील मोठा हिस्सा क्षणात फुटू शकतो. पुढे ते फुटलेले आमदार स्वतंत्र गट स्थापन करतात का, नवीन पक्ष काढतात का, की थेट भाजपमध्ये प्रवेश करतात, हा पुढचा भाग आहे. पण पहिला टप्पा म्हणजे फूट पाडणे आणि तो कधीही होऊ शकतो अशी राजकीय स्थिती आज दिसत आहे. यासाठी थोडं थांबावं लागेल, पण जसं 2022 मध्ये शिवसेना फुटली तर तसाच प्रकार महापालिका निवडणुका झाल्यानंतर घडू शकतो असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. शिंदेंचा उपयोग संपला की शिंदे गटही भाजपकडून फोडला जाईल असा स्पष्ट संकेत दिला जातोय. सामनाने 35 आमदार फुटतील अशी बातमी दिली आहे. संजय राऊत यांची माहिती सहसा चुकत नाही असे म्हणतात. ते बातम्या अतिशय चतुराईने पेरतात. ही बातमी त्यांनी रणनीतीने लीक केली की नाही माहीत नाही, पण भाजपमध्ये अशी हालचाली सुरू आहेत आणि काही नेत्यांच्या मनात हे प्लॅन आधीच आकार घेत आहेत. तातडीने काही होणार नाही, पण प्लॅन तयार होत आहे हे स्पष्ट आहे. आता या बातमीचा उपयोग कसा होणार? ही बातमी सध्या शिंदेंवर दबाव आणण्यासाठी वापरली जाणार का? भाजप शिंदेंना दाखवायचं आहे की तुम्ही आमच्या लाईनवर चालाल तर ठीक, नाहीतर तुमचाच गट आम्ही कधीही फोडू शकतो. म्हणूनच ही संपूर्ण बातमी आज एक दबाव तंत्र म्हणून वापरली जात आहे. आधीच ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटातील अनेक नेते भाजपने फोडलेले आहेत. रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासूनच त्यांनी हे काम हाती घेतलं आहे आणि याच कारणासाठी शिंदे दिल्लीत जाऊन तक्रार करायला गेले होते. पण अमित शहांनी त्यांची तक्रार फारशी ऐकून घेतली नाही, उलट कान उघडणी करूनच पाठवलं. शिंदे परत आल्यानंतरही फोडाफोडीचे खेळ थांबलेले नाहीत. अगदी ताजं उदाहरण म्हणजे फुलंब्री नगर पंचायत. इथे नगर अध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून आनंद ढोके हे उमेदवार होते, पण ऐनवेळी भाजपने त्यांनाच फोडून घेतलं. एकनाथ शिंदेंचा अधिकृत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपमध्ये गेला आणि त्याचबरोबर त्यांची पत्नीही थेट भाजपमध्ये दाखल झाली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भाजपचा फोडाफोडीचा खेळ आधीच सुरू आहे आणि शिंदे गटाच्या नेत्यांना ते हळूहळू पण ठरून लक्ष करत आहेत. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की शिंदेंकडे उमेदवारच उरलेला नाही. ही अजून ताजी घटना आहे. अमित शहांची मीटिंग घेऊन शिंदे दिल्लीवरून परत आले तेव्हा काहीतरी सुधारेल अशी अपेक्षा होती, पण उलट गडबड आणखीन वाढलेली दिसते. भाजपवाले हे घोटाळ्यात तर माहीर आहेतच, पण मित्र पक्षाला दगा देण्यातही त्यांचा हातखंडा आहे. यामुळे त्यांनी शिंदेंना दगा दिला, त्यांचे आमदार फोडले आणि आपला राजकीय हेतू साध्य केला, तरी त्यात आश्चर्य वाटण्यास कारण नाही. मी आज जे सांगतो हे लक्षात ठेवा मित्रांनो, काही महिन्यांनी, काही दिवसांनी, काही वर्षांनी हे निश्चितपणे होणारच. माझा अंदाज की 2029च्या आधीच हे घडेल. जर राजकारण याच पद्धतीने चालू राहील, शिंदेंची नाराजी अशीच वाढत राहिली आणि भाजपचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला, तर एक दिवस भाजप शिंदेंना टाटा बाय करणार आहे आणि याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. शिंदे आता या परिस्थितीत स्वतःचं सर्व्हायव्हल कसं करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कोणताही नेता अशी वेळ येण्यापूर्वी आपला एक बॅकअप प्लॅन करून ठेवतोच. शिंदेंचाही नक्कीच असेल, पण तो प्लॅन काय आहे? ते टिकून राहण्यासाठी लढा देणार की शेवटी भाजपमध्ये शरणागती पत्करणार? ही आपली शिवसेना थेट भाजपमध्ये विलीन होणार का? ही सगळं उत्तरं अजून धुसर आहेत, पण या गोष्टी अनेक घटकांवर अवलंबून
अवलंबून आहेत. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल काय येतो, महापालिका निवडणुकात शिंदे गटाचं प्रदर्शन कसं राहतं, त्यांची स्वतःची शक्ती किती टिकून राहते. म्हणून आता पाहूया, थोडा वेळ थांबूया. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, भाजपच्या डोक्यात हा गेम प्लॅन तयार आहे. शिंदेचे आमदार फुटायला तयार आहेत आणि जर त्यांच्या मागे ईडी CBI टाकण्याची भीती दाखवली तर ते निश्चित फुटू शकतात, याची पक्का खात्री भाजपला आहे. म्हणूनच त्यांना वाटते की शिंदे फारशी गडबड करणार नाहीत आणि परिस्थिती तशीच राहिली, भाजप आपला प्लॅन हळूहळू पण नक्कीच अंमलात आणेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.